politicize the whole issue of the students. How do you see that? Look, the fact is, politics has come into it the moment an issue cannot be raised in Parliament and creates this kind of discussion. Obviously, politics also comes into it. But the real issue is the feelings of the students. They're the future of the country. And if they're feeling betrayed and let down, there ought to be some opportunity to reach out to them. I'm really surprised that the government has allowed matters to get out of hand like this and greeted the students with violence and lathis. That was really a bad idea. It was really very badly done. Walloping the students like this in the middle of the street, this is just shocking. And honestly, I just don't understand the government's attitude to all of this. Now they're saying they're willing for a discussion, but a discussion would depend on the kind of rule, the duration, the number of speakers and so on, so that everyone can have an opportunity to properly ventilate their concerns and grievances. That is the issue at the moment. But to be honest, I went and saw the students yesterday. I didn't go on stage. I didn't do any politics, made no bhashans. I just wanted to listen to them and see what was in their minds. And I heard some very moving stories, very painful testimonies. A young man who was distributing water to the protesters was beaten up with lathis under the eye, on the head. A young girl was talking about being manhandled by male policemen. And these are very painful things. And many of them saw some fellows. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक करण्यात आलं. एक्स पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आलेल्या आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कौतुक करण्यात आलं. एक्सवरती पोस्ट करत एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्यात. बुद्धिमान, अभ्यासू आणि अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते बोलते विद्यापीठ, विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते, अशा प्रकारची एक्सवरती पोस्ट आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. कर्तृत्व आणि दातृत्वाचे महामेरू अशी ख्याती असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि परम मित्र देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, अशी पोस्ट आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. शेक्सपियर म्हणतो, नावात काय आहे पण मी म्हणतो देवेंद्र, बस नाम ही काफी है, अशा प्रकारचं पोस्ट यावेळी शिंदेंकडून करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणातले बिग डी आहेत. हा डी डिवोशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंगचाही आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आणि मोदींकडून शुभेच्छा देण्यात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, अशी एक्सवरती पोस्ट करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विविध क्षेत्रात विकासाची नवनवीन शिखरे सर करत आहे. त्यांच्या दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो, अशी एक्सवरती पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. तर नरेंद्र मोदी यांच्याकडून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम सुद्धा राबवण्यात आलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.